पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी कॉरिडॉरचा आराखडा तयार करण्यात आलाय। प्रकल्पात मंदिर परिसरात 642 मालमत्ताधारक बाधित होणार आहेत। मंदिर परिसरातील जैन मंदिर देखील बाधित होणार आहे। मंदिर प्रकल्पातून वगळण्याची जैन समाजाने मागणी केली आहे। मंदिर बाधित झाल्यास जैन समाजाकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। आमची मागणी अशी आहे की आमचं जे मंदिर आहे ते 550-600 वर्षाखालचं आहे। ते या पंचक्रोशीतली 500 ते 550 घर आहेत जैनाची, पर ते हे इतकं जुनं आणि प्राचीन मंदिर आहे। या मंदिरामध्ये शिसम आणि दगडी भुयार आहे 20 फूट खाली। तर हे मंदिर आहे ह्याला बाधित होऊ नये आम्ही अशी शासनाला वेळोवेळी विनंती केलेली आहे। तरी पण अजून काय जर नाही झालं तर अजून किती आक्रमक होता येईल तेवढं आम्ही पाहणार आहे। पण नोटीस तर तुम्हाला आलेली आहे, नोटीस आलेली आहे, आम्ही नोटीस आलेली आहे कलेक्टर साहेबाची, त्याला आम्ही समर्पक उत्तर दिले। आमच्या 10-12 मिटिंगा झालेल्या आहेत साहेबांसमोर। आमचे गव्हर्नमेंटने त्यांनी ज्यांची एजन्सी नेमली होती त्यांनी त्याच्या इथं 50-60 फोटो काढून घेतलेले आहेत की काय पुरातन आहे का वगैरे म्हणून फोटो काढून घेतलेले। तुमचा याला विरोध राहणार का विरोध राहणार। पंढरपुरातून कॅमेरामन अजित देशपांडे सर, रवी लवेकर, TV9 मराठी।